नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं स्वागत करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. आणि आजचा व्हिडिओ एवढा छान आहे आणि एवढा आशीर्वाद आहे तर तुम्ही पुढं बघू शकता. तर आज सांगण्याचं कारण म्हणजे बोरमध्ये मोटर सोडली आणि बोरमध्ये मोटर सोडून मग सकाळी दिवस पाळीची लाईट होती आणि आता लाईटीचं टायमिंग परत बदललं आहे. 12 ते 12:30 वाजता लाईट येते. तर मग 12:30 वाजता मोटर तर रात्रीच सोडून झालेली, पण 12:30 वाजता लाईट आल्यानंतर परत मग चालू केली नव्हती. ती चालू करायला आम्ही सगळी घरातली, आमच्या ही माझी आता सगळी घरातली फॅमिली आहे बरं का. तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. आणि मी असं छानपैकी बोरच्या पाईप असतो त्या पाईपवर स्वस्तिक काढलं आणि पूजा करायला चालू केली. तर आम्ही आहो आणि आम्ही दोघंजणं पूजा करायला बसलो आहे. आणि पहिल्यांदा दोघं तर राहून म्हणलं काहीतरी डोक्यावर घ्या. मग त्यांनी असं उपरणं डोक्यावर घेतलं आणि मग आमच्या पूजेची सुरुवात झाली. तर इकडं ही माझा छोटा नातू आहे शिव. तर एवढा लुडबुड करतो मधी मधी, तर खरंच काय विचारूच नका. आणि आहोंचं काहीतरी बोलायचं चालू होतं. डोक्यावर असं आहे तर असू द्या, काय नाही. तर मी म्हणलं असू द्या, शेतकऱ्याचं असंच असतं, त्याला काय होतं आहे तेव्हा, आपण शेवटी शेतकरीच आहे. आणि मग इकडं माझ्या जाऊबाई होत्या, दीर होतं, सासूबाई होत्या. आणि आमच्या जाऊबाईंचं चालू होतं तो अगोदर त्यांना गंध लाव. मग त्यांना मी गंध लावून घेतला आणि बोरची पूजा करून घेतली. आणि शिवला पण लावला, पण शिवने काय लावूनच नाही दिला. मग शिवने नाही लावून दिल्यावर तर चला म्हणलं आणि मोटर चालू केली. मोटर चालू केल्यानंतरचा हा आनंद बघा तुम्ही. आणि एवढं आपल्या बोरचं पाणी चालतं आहे. तर कसं वाटतंय नक्कीच मला सांगा. तर दिरांचं आमच्या चालू होतं तिथं लगेच माती धुवायला चालू झाली, ती धुवून जात होतं. तर मग तिथं म्हणजे असं केळीचं ती पाला लावून तुंबायचं चालू होतं. आणि इकडं आमचं डोक्यावर येत होतं म्हणून तिकडं हसायचं सगळ्यांचं चालू होतं. जाऊबाई चिडवत होते. तर मग छान अशी पूजा केली. पूजा करून नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर मग फोटो काढून घेतलं आणि मग नारळ पण फोडून घेतला. तर आणि मग आहोनी नारळ पडला आणि नारळ फोडून मस्त आपली पूजा अशी संपन्न झाली. आणि आनंद तर खूपच होता बरं का, कारण का आपलं बोरचं पाणी एवढं छान चालत होतं. आणि इकडं मग शूटिंग तर मोबाईल तर काय विचारूच नका, फोटो काढायचं चालू होतं. आणि माझं हे आजचं शूट माझ्या मुलीने घेतलं होतं, कारण ती पण उन्हाळा सुट्टीला आली. मग ती होती, मग तिनं सगळं शूट घेतलं. शूट घ्यायला खरंच कोणतरी असावं बरं का. तर कसं वाटतंय बोरचं पाणी किती चालतंय ती पण सांगा. आणि पूजा पण कशी वाटते ती पण सांगा. तर हे असतं बघा शेतकऱ्याचं खरं सोनं आणि शेतकऱ्याचा खरा आनंद. तर किती छान वाटतंय बघा. खरंच खूपच भारी वाटतंय बरं का. एवढं पाणी बघून आनंद गगनातच मावं नाही, एवढा आनंद वाटायला लागला आहे. आणि नारळ फोडून त्यांना पटदिशी जायचं होतं मोटर सोडणाराला, म्हणून त्यांना पहिला नारळ दिला. आणि मग आमची अशी पूजा करून झाली. पूजा करून झाल्यानंतर म्हणलं परत आपण पुढं पाण्याची पण पूजा करून घेऊया. आणि नंतर मग आम्ही इकडं परत ताट घेतलं आणि ताट घेतल्यानंतर मग इकडं दीर आलं परत पूजा करायला. ही आमच्यापेक्षा मोठं दीर आहे. इथं आम्ही तिघंजणं म्हणजे जावा आणि तिघंजण दीर आहेत. पण ही दीर आम्ही सगळ्यात लहान आहे आणि आमच्यापेक्षा हे दीर मोठा येतं. तर टोपी नव्हती रानात, मग सगळ्यांचं असं चालू होतं, उपरणं डोक्यावर घ्यायचं आणि पूजा करायची. रानात बघा ॲडजस्टमेंट करावी लागते, सगळ्या वस्तू भेटतच नाही. तर मग
त्यांनी पण अशी छान अशी पूजा करून घेतली बरं का. आणि मग नंतर ना आम्ही इकडं परत पाण्याची पूजा करायला लागलो. पाण्यात मग हळदी कुंकू धन साखर वाहिली आणि पाण्याची पण छान अशी पूजा करून घेतली. मग नातूची लडबड बघा मध्ये कशी चालू होती, इकडून तिकडं तिकडून इकडं त्याचं चालू होतं. आणि मी ना असं पाणी किती थंड वाटतंय म्हणून एवढं थंड असं गार जास्त पाणी लागत होतं हाताला. तर मग इकडं माझ्या जाऊबाई आहेत, तर जाऊबाईंचं ना चालू होतं हळदी कुंकू लिहायचं आणि पूजा करायची. आणि इकडं ना माझा नातू खरंच मध्ये त्याची पण लुडबुड चालू होती. आणि बघा आमच्या जाऊबाईंची किती हौस आहे, हात जोडून माझा फोटो घे म्हणून बसल्या होत्या. तर मग त्यांनी पण एकामेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि दोघींनी पण छान अशी पूजा करून घेतली. आणि पूजा करून घेतल्यानंतर ना मग सगळी आमची घरातली फॅमिली ना आज इथं पाणी बघण्यासाठी आली होती. म्हणजे आम्ही तिघीजणी जावा आणि नातू त्या ना माझ्या सासूबाई आहेत त्या. तर सासूबाई पण आले, त्यांना पण खूप आनंद झाला होता की पाणी एवढं छान लागलं आहे म्हणून. आणि त्यांचा पण फोटो काढला. तर म्हाताऱ्या माणसाचं कसं असतं बघा, आता पाण्याला हात जोडला अगोदर आणि नंतर ना मग तर मग बसल्या आणि हात जोडायला सांगितलं. पदर बघा, पदर घेतला आणि बुरखा घेतला आणि इकडं मग दर्शन घेतलं त्यांनी पण वरचं. आणि तसंच बसलेल्या फोटो काढायचा म्हणल्या मग मुलींनी त्यांना सांगितलं की. आणि इथं परत मग नंतर ना आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ना मग इकडं अशी आमची म्हणजे सगळ्यांनी परत घरी आल्यावर ऊन लागल्यामुळं सरबत केला, निवांत गप्पा मारत बसली, स्प्राईट आणली होती पिली सगळेजणं. आणि मग अशा गप्पा तर होणारच, आनंद तर होणारच. वातावरण बघा किती छान वाटतंय. आणि मग इकडं परत संध्याकाळचं टायमिंग. तर बघा आता हे तर ना पाणी लागले आणि पाणी आपल्या खरंच बरं का गायींच्या आशीर्वादानंच लागले मी तर असंच म्हणन. कारण का तर पहिलं ना रानात पाणी पाहिजे आणि पाण्याशिवाय तर खरंच काहीच खरं नाही बरं का. कारण का कुठलंच पीक व्यवस्थित येत नाही पाणी जर कमी असेल तर. पाणी भरपूर असेल तर मग बघा आपली रानातली पिकं पण कशी छान येते ती. तर आहे का नाही गायींचा आशीर्वाद, मला खरंच असं मला तर म्हणायचं ते तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या गायींची सेवा करा, म्हणजे ही पण ईश्वर सेवाच आहे बघा गायींचंसुद्धा काम करणं. कारण का ही दररोज 2 टाईम एवढं व्यवस्थित करणं ही सगळी. आणि आणखीन एक गोड बातमी बरं का. काल ना आपली एक गाय हिटवर होती, तर मग तिला डॉक्टर बोलवल्यावर मग बाकीच्या आपल्या 3 गायींच्या भरलेल्या होत्या ना, त्या 3 गायींना म्हणलं तपासून घेऊया. मग संध्याकाळी डॉक्टरला विचारलं, संध्याकाळच्या टायमिंगलाच त्यांनी आपल्या गायीला इंजेक्शन भरलं. तर त्यांना विचारलं मी की चालतं का आता, म्हणजे उष्णता वगैरे काय असेल त्रास होतो का. तर डॉक्टर म्हणले संध्याकाळच्या टायमिंगला काहीच होत नाही, चेक करायची असेल तुमची शंका काढायची असेल तर करूया. तर ह्यातल्या ना आपल्या 3 गायी संगती चेक केल्या एका पाठोपाठ एक. तर त्यातल्या ना डॉक्टरांनी सांगितलं तिन्हीच्या तिन्ही गायी आपल्या गाभण आहेत. तर खरं तुम्हाला सांगू का मी, एवढा माझा आनंद गगनात मावना, एवढं भारी वाटलं आणि एवढं छान वाटलं की प्रत्येक गायीला ना पहिल्यांदाच इंजेक्शन भरलेलं आणि त्याच इंजेक्शनावर त्या राहिलेल्या. तर चला श्री